नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळा अधूनमधून येतोय, म्हणजे पाऊस अधूनमधून पडतोय. सर्व निसर्ग हिरवागार झालेला आहे. हिरवी चादर जणू पांघरून घेतलेली आहे असंच आपल्याला वाटत असतं. आणि अशा या सुंदर वातावरणातून आता आपण एकीकडे चाललेलो आहे. रत्नागिरी जिल्हा अनेक विशिष्ट जागांसाठी प्रसिद्ध आहेत. त्याच मग धार्मिक स्थळं असतील, गडकिल्ले असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी रत्नागिरी जिल्हा प्रसिद्ध आहेच. तिथली जी बहुमूल्य ठिकाणं आहेत तर ती अति महत्त्वाची आहेतच. असंच आता आपण चाललोय तर संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावाजवळील सह्याद्रीच्या अत्युच्च शिखरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक देवस्थान ते म्हणजे मार्लेश्वर. तर मारळ गाव आहे डोंगराच्या पायथ्याशी, त्याच्यावरून त्या ठिकाणाला मार्लेश्वर असं म्हणतात. मार्लेश्वर म्हणजे स्वयंभू महादेवांचं स्थान आहे. गुहेमध्ये त्यांचं वास्तव्य आहे. गुहेमध्ये शिवलिंग आहे. साधारण 520 पायऱ्या चढून वर जावं लागतं आणि मग तिथे महादेवांचं आपल्याला दर्शन करता येतं. तर आता आपण जातो इथून 30 किलोमीटर निवळी. निवळीतून डावीकडे वळणार आपण मुंबई गोवा हायवे. त्यानंतर बाव नदीचा जो पूल आहे तर तिथून राईटला जाणार, म्हणजे उजव्या बाजूला वळणार. तर असा आपला प्रवास असणार आहे 80 किलोमीटरचा. जास्त प्रवासाचं मी काही दाखवणार नाहीये, फक्त जे महत्त्वाची ठिकाणं आहेत जिथे आपण डावीकडे किंवा उजवीकडे वळणार आहोत ते दाखवणार आहे. चला आता प्रवासाला सुरुवात झालेलीच आहे. चला जाऊया आता मार्लेश्वरला. तर आता आपण निवळीमध्ये येऊन पोचलो आहोत. निवळीमध्ये आल्यावर 2 रस्ते लागतील. एक उजव्या बाजूला जातोय तो सरळ हातकंबा रत्नागिरी गोव्याच्या दिशेने जातोय, आणि हा डाव्या बाजूला जातोय हा मुंबईच्या दिशेने जातोय. इथे बोर्ड्स लिहिलेले आहेत, मुंबई डाव्या बाजूला आणि गोवा उजव्या बाजूला. आणि हा जो ब्रिज दिसतोय तर तो नवीन होणार आहे, अजून काम चालू आहे त्याचं. उड्डाण पूल, कोकणची लाल परी, आता तिथं परिवर्तन झालेलं आहे, ऑरेंज कलर झालेला आहे. आणि आता आपण डावीकडे वळलेलो आहोत. ब्रिजचे काम प्रगतीपथावर आहे. इथून सरळ आपल्याला हा निवळी घाट उतरायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. तर हा वरचा नवीन ब्रिज आहे आणि हा जो जुना रस्ता आहे तर तो इथे आहे. या ब्रिजच्या खालून आपल्याला जायचंय आणि तिथून मग उजवीकडे वळायचंय. डाव्या बाजूला आहे नवीन ब्रिज आणि हा जुना ब्रिज आहे. तर ही बाव नदी आहे. तर आपण जुन्या ब्रिजवरून आलो आहोत आणि इथे आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. आणि इथे संगमेश्वर पोलीस ठाणे हद्द सुरू. तर हा उजवीकडे जो रस्ता गेलाय तो देवरुख मार्लेश्वर. कोल्हापूरला पण इथून जाता येतं साखरपा मार्गे. तर आता हा संपूर्ण जो रस्ता आहे तो वळणाचा असणार आहे, त्यामुळे इथून कधी आलात तर सावकाश या. तर आता आपण पाडगाव मध्ये आहोत. आपला जो रस्ता होता तो पांगरी, त्याच्यानंतर आंबव, नंतर पूर आणि आता पाडगाव मध्ये आता आहोत. पाडगाव मधून पुढे जातोय. थोडंसं पुढे गेलं की आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. पाडगाव शाळा बस स्टॉप पण आहे. तर पाडगाव पासून पुढे आलो आणि इथे 2 रस्ते लागतात. एक डाव्या बाजूला जातो तर तो संगमेश्वरला जातो, पण त्याआधी इथे देवरुख बाजारपेठेत देखील जातो. तर आता आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. सरळ आपल्याला जायचंय. थोडंसं पुढे गेलं की उजव्या बाजूला वळायचंय आणि नंतर मग डाव्या बाजूला वळायचंय. अर्थातच मी तुम्हाला ते दाखवणार आहे. देवरुख मध्ये येऊन पोचलो आहोत आपण.
थोडंसं पुढे आला की 2 रस्ते लागतात. डाव्या बाजूला जातो तो देवरुख बाजारपेठेमध्ये जातो आणि उजव्या बाजूला जातो हा मार्लेश्वर, तसंच साखरपेच्या दिशेने जातो. तर आता आपण पुढे जातोय. थोडंसं पुढे गेलं की आपल्याला डाव्या बाजूला वळायचं, जिथून मार्लेश्वर 17 किलोमीटर आहे. तर सरळ गेला साखरपेच्या दिशेने गेला कोल्हापूर, आणि डाव्या बाजूला गेला सरळ मार्लेश्वरला रस्ता गेला. इथून मार्लेश्वर 17 किलोमीटर आहे. आणि इथून मारळ गावातून उजवीकडे वळलं की कळकदरा वगैरे तिथून कोल्हापूरला जाता येतं. तिथून थेट जो रस्ता जातो तो आंबे घाटाच्या मध्यावरती बाहेर पडतो. आता इथून सरळ आपल्याला जायचंय 17 किलोमीटर मार्लेश्वर. तर जसं जसं आपण मार्लेश्वरच्या दिशेने जातोय, मारळच्या दिशेने जातोय, तसं तसं आपल्याला अत्युच्च सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं दर्शन होत आहे. खूप उंचच्या उंच अशी पर्वतरांग आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त हा जो रस्ता आहे तो निमुळत आहे आणि खूप वळणावळणाचा आहे, त्यामुळे येताना जरा सावकाश या, कारण एखादं वाहन आपल्या समोर कधी येऊन ठेपते आपल्याला देखील कळत नाही. आणि सुंदर वातावरण झालंय, सुंदर. तर थोडंसं पुढे आलं आणखीन की 2 रस्ते लागतात, म्हणजे आपण नेव्यात आलेलो आहोत. आणि हा डाव्या बाजूचा रस्ता आहे तर तो महिमतगडाकडे जातो, आणि उजव्या बाजूचा रस्ता मारळ आणि मार्लेश्वर. तर आपल्याला उजव्या बाजूच्या रस्त्याने पुढे जायचंय सरळ. फक्त रस्ता बघा, आजूबाजूला गर्द झाडी आणि या झाडीच्या मधून जाणारा रस्ता निमुळता रस्ता आहे आणि वळणाचा रस्ता आहे. तर आंगवलीमध्ये आपण आलो आहोत आणि श्री क्षेत्र मार्लेश्वर आंगवली असं लिहिलेलं आहे त्या मंदिरावर. आद्य देवस्थान आहे, म्हणजे शंकराचं मूळ रूप, म्हणजे मार्लेश्वरला जे देवस्थान आहे त्याचं मूळ रूप इथे आहे असं म्हणतात. तर इथे आपण मारळ गावात येऊन पोहोचलो आहोत. तर इथून 2 रस्ते जातात. एक उजव्या बाजूला गेलाय तो सरळ आंबा घाटामध्ये बाहेर पडतो कळकदरा मार्गे, आणि जो डाव्या बाजूला जातोय तर तो थेट मार्लेश्वर देवस्थानच्या दिशेने जातोय. तर आता आपण मारळ गावात आलेलो आहोत आणि इथून बरोबर 4 किलोमीटर पुढे मार्लेश्वर देवस्थान आहे. मारळ याच गावावरून त्या देवस्थानाला मार्लेश्वर असं म्हणतात. तर मार्लेश्वरला जात असताना समोरच ज्या उंच डोंगर रांगा आहेत तर त्यावरून पडणारे धबधबे आपल्याला दिसत आहेत. सह्याद्रीचं अशक्य सुंदर असं दर्शन, एक अप्रतिम नजारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा सरळ रस्ता मार्लेश्वर देवस्थानाच्या दिशेने जातोय, पण तत्पूर्वी समोर हा जो डोंगर दिसतोय किंवा जे वरचं टोक दिसतंय तर तो लिंगाचा डोंगर असावा, आणि त्याच्या आधीचं ते टोक दिसतंय तर तिथून मार्लेश्वरचा नजारा दिसतो. काही दिवसानंतर आपण देखील लिंगाच्या डोंगरला जाणार आहोत, पण तत्पूर्वी इथून दिसणारा नजारा बघा. तर आता आपण मार्लेश्वर देवस्थानाच्या इथे आलो आहोत आणि ही कमान आहे, मुख्य कमान, श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान मारळ. तर मार्लेश्वरची मुख्य कमान श्रीदेव मार्लेश्वर, आणि इथून स्टेप्स आहेत, इथून खऱ्या अर्थाने पायऱ्या सुरुवात होते.
आजूबाजूला दुकानं देखील आहेत, तिथे प्रसाद किंवा आणखी तत्सम तुम्ही साहित्य घेऊ शकता. श्री हनुमान मंदिराकडे बाजूनेच एक नदी वाहते. मस्तपैकी आता आपला प्रवास सुरू होतोय. जाताना छोटे असे ओहोळ देखील आहेत किंवा जिथून पाणी येतं आणि थेट खाली नदीला जाऊन मिळतं. तर थोडंसं मध्यावर आल्यानंतर एक छोटा ओळ खाली वाहत जातोय. या पर्वतरांगांवरून असे छोटे छोटे ओहळ इथे वाहत असलेले आपल्याला दिसतात. मार्लेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या पायऱ्या सुसज्ज आहेत, त्यामुळे तेवढी दमछाक होत नाही. दमछाक होते पण जरा कमी, हळूहळू गेलं तरी चालतं. समोरच एवढं सुंदर दृश्य दिसतंय. छोटे छोटे धबधबे या पर्वतरांगेंवरून कोसळताना दिसत आहेत. आणि इथे जाता जाता दुकानं देखील आहेत. प्रसाद, खेळणी वगैरे इथे दुकानं तुम्हाला मिळून जातील. श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ मंदिराजवळ येऊन पोचलो आहोत आपण. आणि इथे चप्पल स्टँड आहे. इथे पाणी पडतं आणि बरेच पर्यटक इथे आंघोळ करत असतात, पण इथे सूचना लिहिलेल्या आहेत ते दरड येण्याची शक्यता असल्यामुळे रेंगाळत राहू नये, थांबू नये. बघायला खूप सुंदर वाटतंय पण तेवढंच ते धोकादायक आहे. श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ. छानपैकी आतमध्ये दर्शन झालंय. शूट करायला अलाउड नाही आहे. आणि हा बाहेरचा परिसर. अनेक आज सोमवार असल्यामुळे बऱ्यापैकी भक्तांची रांग आहे किंवा दर्शनासाठी गर्दी आहे. त्यातच पावसाने हजेरी लावली. आणि समोरच असलेला प्रसिद्ध असा धारेश्वर धबधबा. तर मंदिराबाहेर ज्या सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचनांचं तंतोतंत पालन आपल्याकडून व्हायला पाहिजे. आणि कमालीचा व्ह्यू आहे बाहेरचा.
तर आत्ताच वरून जाऊन आलो, देवाचं दर्शन झालं, शिवलिंगाचं दर्शन झालं. तर खाली आलं म्हणजे जिथे पार्किंग आहे तर तिथे बरीचशी हॉटेल्स आहेत आणि खाद्यपदार्थांचे विविध मेनू आपल्याला इथे बघायला मिळतात. म्हणजे कांदा भजी असेल, वडापाव असेल, स्पेशली झुणका भाकर असेल तर आम्ही झुणका भाकर मागवलेली आहे. इथेच हे हॉटेल आहे आणि तिथे येऊन म्हणजे वरून पहिलं दर्शन घेऊन आलो आणि नंतर मग झुणका भाकरची ऑर्डर दिली. तर झुणका भाकर मागवलेली होती. इथे झुणका आहे आणि 2 भाकरी. तर इथेच पार्किंगची सोय केलेली आहे. पार्किंगला अशा इथे व्हेकल्स लावलेले आहेत आणि समोरच दुकान आहेत खाद्यपदार्थांचे. इथे तुम्हाला कांदा भजी, मिसळ वगैरे सगळं मिळून जाईल. आणि इथून ज्या पायऱ्या आहेत मंदिराकडे जाणाऱ्या ते सुरू होतात. परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. मार्लेश्वरला आज आपण आलो होतो. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावाजवळील मारळ या गावी असलेले हे मार्लेश्वर देवस्थान. श्री स्वयंभू हे देवस्थान आहे. फार प्राचीन आणि नैसर्गिक गुहेत शिवलिंग आहेत. एका बाजूला मार्लेश्वर आणि दुसऱ्या बाजूला मल्लिकार्जुन. तर अशी 2 शिवलिंग आपल्याला त्या गुहेत पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे त्या गुहेत कोणतेही लाईट नाही किंवा वीज नाही आहे. तर तेलावर तेवणारे समई किंवा दिवे तिथे आपल्याला पाहायला मिळतात आणि अत्यंत जागृत देवस्थान आहे. असं म्हटलं जायचं की तिथे पहिले साप वगैरे दिसायचे, पण ते साप कोणाला दंश वगैरे केलेला नाही आहे. तर आता फार कमी झालं दिसणं. कोणाला दिसेल असेल तर नक्कीच कमेंट करा. तर सह्याद्रीच्या अत्युच्च शिखरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे मार्लेश्वर देवस्थान. आजूबाजूला पाहायला गेलं तर उंचाच्या उंच कडे आपल्याला दिसतात आणि हे सौंदर्य विशेषतः आपल्याला पावसाळ्यातच पाहायला मिळतं. संपूर्ण हिरवाईने नटलेला प्रदेश आणि पाऊस पडला की तात्पुरत्या स्वरूपाचे तिथे आपल्याला धबधबे देखील पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर आणि मनमोहक दृश्य आपल्याला तिथे पाहायला मिळतं. आणि त्यानंतर तसं पाहायला गेलं तर जेव्हा आपण मार्लेश्वरचे देवस्थान त्याच्या पायथ्याशी बाईक पार्क करून आपण जायला निघतो तर तिथे दुकानं देखील आहेत. तिथे पूजेचं साहित्य मिळतं म्हणजे नारळ वगैरे मिळतो आणि खाद्यपदार्थांचं देखील तिथे दुकानं आहेत. म्हणजे खाद्यपदार्थ देखील मिळतात. कांदा भजी असेल, त्यानंतर वडापाव, मिसळ आणि स्पेशली झुणका भाकर. आम्ही येताना झुणका भाकरीचा मनमुरादपणे आनंद घेतला. छान होती झुणका भाकर. तर असा सगळा ओव्हरऑल तिथला जे वातावरण आहे ते खरंच खूप सुंदर झालं होतं. आणि कोणत्याही मंदिरात आपण जेव्हा जातो तेव्हा तिथलं पावित्र्य हे राखलं गेलं पाहिजे. कारण वेशभूषा जी आपली आहे तर ती सात्विक असावी. प्रत्येक ठिकाणी हल्ली बोर्ड लागलेले दिसतात की सात्विक वेशभूषा परिधान करा आणि मगच मंदिरात प्रवेश करा. कारण तिथलं पावित्र्य हे जपलं गेलं पाहिजे. आणि निसर्ग एकदम खुल्ला होता आणि समोरच पडणारा हा धारेश्वर धबधबा सर्वांचं मन आणि लक्ष वेधून घेतो. कारण तिथे उंचावरून पडणाऱ्या जलधारा एक वेगळं तिथे दृश्य निर्माण करत असतात. फेसाळणारा जो धबधबा आहे तो पाहताना खरंच मंत्रमुग्ध व्हायला होतं. तेव्हा पावसाळ्यात एक ट्रिप जरूर करा मार्लेश्वरला. मार्लेश्वर आपल्या गणपतीपुळे मालगुणपासून 80 किलोमीटर आहे आणि रत्नागिरीपासून साधारण 70 किलोमीटर आहे. तसंच बघायला गेलं तर संगमेश्वरपासून 30 किलोमीटर आणि देवरुखपासून 20 किलोमीटर आहे. तर देवरुख आणि संगमेश्वरपासून गाड्या म्हणजे बसेस देखील यायला आहेत. त्याचं टायमिंग मला माहीत नाही आहे, पण ते आहेत तिथे यायला. तर तुम्हाला जर गणपतीपुळे कडून इकडे यायचं असेल तर आपण कार देखील अरेंज करतो. स्क्रीनवर नंबर शो होत असतील, त्यांना कॉल करून तुम्ही कार देखील बुक करू शकता आणि आजूबाजूचं साईड सीन देखील तुम्ही करू शकता. तर असा होता निसर्गाच्या कुशीतलं हे मार्लेश्वर देवस्थान. खरंच खूप सुंदर दर्शन देखील खूप सुंदर झालं आणि एक मन प्रसन्न झालं. तर नक्कीच तुम्ही प्लॅन करा आणि मार्लेश्वरचं दर्शन घ्या, पण तिथलं पावित्र्य राखून. आणि आणखीन सांगायचं झालं तर त्या ज्या पायऱ्या आहेत तर त्या 520 पायऱ्या आहेत साधारण अंदाजे. तर जास्त चढायला म्हणजे दम लागत नाही. अगदी वयोवृद्ध माणसं देखील अगदी सहजपणे त्या पायऱ्या चढून जाऊ शकतात. आणखीन एक गोष्ट अति महत्त्वाची मला तुम्हाला सांगावीशी वाटते. तिथे माकडं बरीच आहेत, त्यांना शक्यतो खाद्यपदार्थ देऊ नका. आणि मौल्यवान
कोणत्या वस्तू असतील तर तिथे नेऊ नका. कारण कसं असतं, कधी कधी आपलं लक्ष नसतं आणि ती माकडं येतात आणि सरळ हातातल्या ज्या पिशव्या वगैरे असतात त्या हिसकावून घेऊन निघून जातात. मग थोडंसं हे अडचणीचं होऊ शकतं. आणखीन दुसरं म्हणजे जेव्हा म्हणजे पायथ्याशी किंवा जाताना खूप कचरा झालेला दिसतो, तर प्रत्येक पर्यटकांनी याची काळजी घ्यावी. तर तिथे कचरा कुंड्या आहेत, पण कचरा कुंडीच्या बाहेरच तो कचरा पाहायला मिळतो. तर कृपया असं कोणी करू नका. आपलीच जागा आहे, आपलं कोकण आहे, ते स्वच्छता ठेवण्याचं काम ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या माणसांनी त्याकडे जरा काळजीपूर्वक आणि कटाक्षाने लक्ष द्या. आणि दुसरं म्हणजे जी बाथरूमची सोय आहे तर ती पायथ्याचीच आहे. म्हणजे जिथे जो कर नाका आहे त्यांचा, तर त्याच्याच बाजूला आहे. दुसरं कुठे स्वच्छतागृह वगैरे वरच्या बाजूला नाही आहे, ते खालीच आहे. मार्लेश्वर जे देवस्थान आहे त्याच्या अलीकडे मारळगाव आहे. तर ते मारळगावापासून 4 किलोमीटर पुढे हे मार्लेश्वर देवस्थान आहे. तर मारळगावापर्यंतच मोबाईलला तुमच्या नेटवर्क येईल. त्यानंतर पुढे अजिबात कोणत्याही सिमला नेटवर्क नाही आहे. आणि दुसरं म्हणजे तिथे ऑनलाईन पेमेंट चालत नाही, कारण मोबाईलला नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन जीपे फोनपे चालत नाही. त्यामुळे कॅश जवळ बाळगा. दुसरं म्हणजे राहण्याची सोय तिथे नाही आहे. अलीकडे मारळगाव किंवा त्याच्या अलीकडे राहण्याची सोय असू शकते, पण तिथे राहण्याची सोय नाही आहे. तर असा होता एकंदरीत व्हिडिओ. आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.